नमस्कार मित्रांनो, जय हरी. आज एक तुम्हाला तोडगा सांगणार आहे. ती तोडगा अशा प्रकारे, तुमच्या घरामध्ये कुठली बाधा आहे, घरामध्ये काय दोष आहे, घरामध्ये कुलदेवताची कृपा कुठली आहे आणि कुठली शक्ती काम करते, वाईट शक्ती आहे का घरात, वाईट शक्ती तुमच्या अंगावर काही काम करते का, रिपोर्टमध्ये सर्व गोष्टी नॉर्मल आहेत पण आजार माणूस का राहत नाही, ह्याच्यासाठी तुम्हाला एक तोडगा करायचा आहे. आणि तोडगा कशा प्रकारे करायचा आहे ते एकदम साधा आणि सोपा आहे. त्याला काय करायचं, पहिल्यांदा एक खापरी दिवा घ्यायचा. आपण एक खापराचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये चार वाती लावायच्या, चार म्हणजे चार तोंडी दिवा लावायचा चारही दिशेला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. चारही दिशेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चारी बाजूने चार पिटवून घ्यायच्या. पिटवून घेतल्यानंतर एक हळदी कुंकू घ्यायचं एकत्र करून, आणि त्या ज्या माणसाचे काही दोष असेल, काय माणसाचा रिपोर्ट नॉर्मल आहे, त्या माणसाहून ते हळद कुंकू 21 वेळा उतरून घ्यायचं आहे. 21 वेळा उतरून घेतल्यानंतर त्यांना सांगायचं आहे काय जे असेल, कुठली शक्ती आहे, वाईट शक्ती चांगली शक्ती, ते आम्हाला कळू द्या. आणि ती हळद कुंकू त्या दिवेमध्ये सोडायचं आहे तेलामध्ये. ह्या तिळाचं तेल वापरायचं आहे, तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. असं केल्यानंतर एक मोहरीची पोटली करायची. मोहरी घ्यायची थोडी, आपली कोणची बी मोहरी घ्या. मोहरी घेऊन तुमच्या उशाखाली ठेवायची. एक लिंबू ठेवायचा आणि एक नागिनीचं पान हे उशाखाली ठेवून झोपताना सांगायचं काय जी गोष्ट आहे आमच्या स्वप्नामध्ये शक्तीनं दर्शन द्या. वाईट शक्ती असू दे किंवा चांगली शक्ती असू दे, आमच्या घरात आम्हाला तुम्ही दर्शन द्या आणि काय चाललंय ती कळवा. कुलदेवताची शक्ती असली तरी तुम्हाला कुलदेवत चांगल्या शक्तीचं दर्शन होईल, तुम्हाला तसं दाखवतील ही तुम्हाला. आणि वाईट शक्तीचं जर असेल तर तुम्हाला वाईट स्वप्न, चुकीचे स्वप्न, तुम्हाला झोपेत वाईट स्वप्न येतील, तुमच्या नरडा दाबलेलं, तुमच्या अंगावर बसलेलं वाईट स्वप्न येतील. चांगलं स्वप्न पहिले तर समजायचं कुलदेवताची साथ आहे आणि तुम्हाला स्वप्न वाट सर्व गोष्टी कळणार आहेत. ही शनिवारी सुरू करायचं आहे. शनिवारी 35 शनिवार असे 3 शनिवार जरी तुम्ही केले आणि ती लिंबाचा कलर बदलल. लिंबू काय करायचं, सकाळी उठल्यावर कापून बघायचा. लिंबू कापल्यावर त्याचा वास कसा येतोय, वास जर एकदम लिंबासारखा जर आला तर समजायचं की काही त्या माणसावर जादूटोणा करणे केलेलं नाही. आणि जर त्या लिंबातून वास जर नरकुंडासारखा घाण यायला तर समजायचं काहीतरी नकारात्मक शक्ती काम करते. आणि तुम्हाला स्वप्नामध्ये बी सगळं दिसून जाईल काय अडचण येते. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू. नमस्कार, जय हरी.